नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत बिना गुळ साखरेचे पौष्टिक असे मोदक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बिया काढलेले खजूर घेतलेले आहेत, त्यासोबत आपल्याला 2 चमचे तूप लागणार आहेत आणि इथे मी पिवळा मनुका घेतलेला आहे, डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, काजू आणि बदाम घेतलेले आहे। सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता। आता हे सर्व जिन्नस आपण तुपावर परतून घेऊया। कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तूप गरम झाले की यामध्ये आपण बदाम हलकेसे असे गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतून घेऊया। छान असे आपले बदाम परतून झालेले आहे, हे काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपण काजू देखील हलकेसे गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। काजू देखील छान परतून झालेले आहे, हे देखील आपण काढून घेऊया। त्याच कढईत पुन्हा आपण मनुका देखील हलकासा असा परतून घ्यायचा आहे। मनुका देखील छान परतून झालेला आहे, तो देखील आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करायला बाजूला ठेवूया। आता कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि बिया काढलेला खजूर यामध्ये परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता टोटल आपल्याला फक्त 2 चमचे तूप इथे लागलेला आहे। खजूर छान असा मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। खजूर परतून घेतल्यामुळे तो लवकर नरम होतो आणि मिक्सरला देखील बारीक व्हायला मदत होते, त्यामुळे आवर्जून मंद आचेवर खजूर परतून घ्या। तुम्ही पाहू शकता छान असा खजूर देखील आपला मऊ झालेला आहे। आता हा देखील आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आपले दोन्ही जिन्नस छान असे थंड झालेले आहे। आता आपण हे मिक्सरला भरड करून घेऊया। याची आपल्याला सुकामेव्याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही हे खलबत्त्यात देखील बारीक करून घेऊ शकता। इथे आपल्याला खूप जास्त बारीक करायचं नाहीये, हे लक्षात असू द्या। पाहू शकता छान अशी मी भरड करून घेतलेली आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यात आपण खजूर देखील बारीक करून घेऊया। पाहू शकता खजूर सुद्धा छान असा मऊ झालेला आहे। आता खजुरामध्ये हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया। काजू, बदाम, मनुके यांची आपण भरड घालून घ्यायची आहे। आता यामध्ये 2-3 चमचे डेसिकेटेड कोकोनट मी घालून घेत आहे। जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही ते सुक्या खोबऱ्याचा कीस देखील इथे वापरू शकता। सुक्या खोबऱ्याचा कीस हलकासा थोडा परतून घ्यायचा आहे, म्हणजे तो खमंगपणा येईल त्याला आणि आपले मोदक अजूनच पौष्टिक होईल। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याचा आपण छान असा मऊसूत गोळा तयार करून घेऊया। पाहू शकता छान असा एकजीव आपला सारणाचा गोळा तयार झालेला आहे। आता आपण मोदक तयार करायला घेऊया। आपण हे मोदक साच्यामध्ये बनवणार आहोत। हे मोदक आपण हाताने सुद्धा तयार करू शकतो, मी पुढे तुम्हाला सांगतेच। सर्वप्रथम आपण हे साच्यामध्ये मोदक बनवून घेऊया। झटपट होणारे असे मोदक आहे, त्यामुळे आवर्जून गणपती बाप्पासाठी ही रेसिपी नक्की करा। सारण भरताना अगदी दाबून भरायचं आहे, जेणेकरून छान असं मोदक तयार होईल। पाहू शकता तुम्ही
अप्रतिम सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे। बाकीचे देखील मोदक आपण तयार करून घेऊया। बिना गुळ साखरेचे आणि हेल्दी पौष्टिक असे आपले हे झटपट होणारे मोदक आहे। त्यामुळे आवर्जून गणपती बाप्पासाठी तयार करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हातावर देखील आपण हा मोदक कसा बनवायचा ते पाहूया। सर्वप्रथम छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। ज्यांच्याकडे मोदक साचा नसेल त्यांनी हातावर देखील हा मोदक आपल्याला करता येऊ शकतो। पाहू शकता हातावर देखील सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि गणपती बाप्पासाठी प्रसाद म्हणून हा मोदकाचा नैवेद्य नक्की तयार करा। व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद।